आईला गाडी न्यायची आहे ती कांदा काटायला, त्याच्यामुळे आई म्हणजे टाक 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 टाक. चल की मग गाडीवर जाऊ आपण. पिन काढी टाकली पिन. ओय नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आता टाईम झाला आहे 10:31. आजचा ब्लॉग आहे ना, मी लय हुशारा बनवणार, डायरेक्ट संध्याकाळी बनवणार होतो. काय झालं माहिती का, तोंडाला आतून आहे ना छाले आले, त्याच्यामुळे काय एवढं बोलता येत नाही. आणि काल एक माझ्यावर किस्सा घडला, त्याच्यामुळे माझं डोकं बी लय दुखतंय. मित्रांनो, आईची चप्पल तुटली आहे, टाईटनी चिटकवायची, पण ह्या बंदात काही जीवच नाही राहिला. नाही तोंडात जावा, तोंडात चिटकन बसला. एकदा आई परत निघणार बघ, तू चिटकणार नाही एवढं. हे डोळ्याला आग लागते. तर मित्रांनो, चपलीतून डायरेक्ट दूरच निघायला लागलाय. थोडं लॉक टाईट टाकलं, दिसतंय काय बारीक बारीक दूर. होय बघ, थोडं जवळ घेऊन बघ. डोळ्याची आगाग होती, माझ्या डोळ्याची आगाग होती, म्हणून तर तो फॅन बंद करायला लावला. हा दिसतोय ना बारीक दूर. आईला गाडी न्यायची आहे ती कांदा काटायला, त्याच्यामुळे आई म्हणजे टाक 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 टाक. चल की मग गाडीवर जाऊ आपण. पिन काढी टाकली पिन. ओय सावकाश, ते आतमध्ये घुसली आधी. आतमध्ये नाही का चिपकली, हळू काढायला लागल. आई शपथ, नंतरच काढा आता. नसताना उद्योग झालाय. माझ आहे ना, घे चिरून. असं मला माहितीच नाही, पण तिथे ठेवायची ना पिन, माहिती का? मला माहितीच नाही हाताला चिटकली. मी काय बोळ पाडलं ठेवून दिली. आता पाण्यात हात धरायला लागल. मित्रांनो, फुकटचं लॉक टाईट असल्यामुळे आई म्हणली दोन्ही बंद चिटकून टाक. 5 रुपयाच्या लॉक टाईट मध्ये एवढं दोन्हीच्या आपल्या चिटकून नसते झाल्या, आपल्या चिटकून झाल्यात. पण ही पाण्यात गेलं ना लॉक टाईट लगेच तुटणार आहे. आईला म्हणलं माझ्यावाली घेऊन जा पाववाल्याची, पण आई म्हणते नको ती. तर मित्रांनो, आई चालली आता कांदा काटायला. तर मित्रांनो, आता मागामध्ये थोडं जरा कोमट पाणी आणलं ही पिन काढण्यासाठी. मोकर चिटकली अशी, पण मला कळलंच नाही का चिटकली. एकदा तर माझी अख्खी चारी बोटं चिटकली होती चप्पल चिटकावताना. निघ रे बाबा. तर मित्रांनो, पिन काय निघत नाही, डायरेक्ट शेवट पर्याय काढणेच. निघलंच कातड, निघलंच. म्हणलं होतं का नाही कातड काढतं ती. आजच्याला घरी कोणच नाही, मी एकटाची. भाऊ कामाला गेला, पप्पा आत्याच्याकडे गेल्यात, आई कांदे काटायला गेल्यात. मी पण जाणार आहे थोड्या वेळाने वावरात वालीला पाणी सोडायला, त्याच्यामुळे मी पण घरी नसणार आहे. बोलता येत नाही, स्माईल पण येत नाही. एवढे छाले इकडचे, एवढा भागात नाही सगळे छाले आले. इकडच्या बाजूला सगळे छाले आले. बोलता पण नाही, हसता पण नाही, स्माईल पण माही गायब झाली. आणि जेव्हापासून ब्लॉग स्टार्ट केलाय का नाही, काल रात्री आई म्हणली लय तब्येत खराब केली आहे, ते बंद करून टाक. आईला म्हणलं नाही, बंद नाही करणार, मरेपर्यंत चालू ठेवणार. कारण का आईला वाटतं ह्याच्यामुळेच तब्येत खराब झाली. आता उन्हाळा चालू झाला आहे ना, त्याच्यामुळं 2 टाईम 3 टाईम जेवायचं, त्यातलं 1 टाईमच जेवायला लागलं. त्याच्यामुळं आईला तसं वाटतंय. ब्लॉगमुळं काय नाही झालं, त्या आईला ह्यातलं काय एवढं माहीत नाही, त्याच्यामुळे मी आईला काय एवढं सांगत नाही. तर एका हाताने खाट धरली आणि मावशीने 2 हाताने धरली. काय ताकद म्हणाय पाहिजे. मावशीला तर दम लागला, मी एका हाताने पकडली होती तरी तुम्हाला दम लागलाय. काय होतं माहिती का, पुढचा माणूस ओढतो, मागचा माणूस दमतो, असं होतंय. पुढचा माणूस तर चालाय बघतो पटा पटा. काळच पडलं इथं तर. कसं व्हायचं तुमचं आज. दर बाबा, आईने इथं खाट ठेवली, बिवड्या आणि कुरड्या वाळ्या घालायच्यात. मी निघालो आता वावरात वालीला पाणी लावायचं. ते पण आजच्याला चालत, कारण का गाडीमध्ये पेट्रोलच नाही. आणि ते पण जायला 3 किलोमीटर, येताना 3 किलोमीटर, जवळजवळ 6 किलोमीटर चालत जाणार आहे आज मी. तर मित्रांनो, वावरात जाणाऱ्या गाड्या आहे ना, जवळजवळ आहे ना सकाळीच गावतात, आता नाही गावत. मी चावी आईकडे देणार होतो, आई पण तिथं कांदा काटायला गेली, पण आईला अचानक गाडी आल्यामुळं चावी देता नाही आली. आता मला 6 किलोमीटर जायला लागणार आहे. गाडी शिकल्यापासून पहिल्यांदा चालत चाललोय. तर मित्रांनो, फायनली गाडी गावली. 3 किलोमीटरचं अर्धा किलोमीटर चालायचं वाचलं.
भाऊ जिथं कामाला जातो का त्या गेटापाशी आल्यावर नेमकी गाडी गावली आणि ती पण गाडी कोणाची गावली माहिती का शेजारी वावर आहे ना आपलं त्यांच्या पोराची गाडी गावली. फायनली वावरात पोचले. आता मोटर चालू करतो. आता सीताफळाच्या झाडाखाली बसले. आपण मग अशी फुल घेतलं होतं ना रुईच्या झाडाचं ह्याच्या 5 पाकळ्या काढायच्या. 5 शिपाई असते ती 5 शिपाई काढायचं. 1 2 ही टोक दिसतंय ना ही टोक त्याच्यावरचं ही काढायचं कवच. त्याच्यात असतात राजा राणी. आयशा तर मित्रांनी हेच असतात ते राजा राणी. हे दिसतात ना ही एक राजा आणि एक राणी हे असते. आता निघालोय घरी. त्याच्या आधी आई इथं कांदा काढते. आईची जरा गाडी घेऊन जातो. आई म्हण कशाला चालत आला गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं. पैसा लय महत्वाचा आहे. पहिल्यांदाच गाडी शिकल्यापासून चालत आलोय तर माझ मोडलंय. मित्रांनो मोटरची चावी मी मोटरला कुलूप लावलं आणि चावीच कुठं पडली काय माहिती. आता मी इथं आलं तेव्हा चावी होती. इथं एवढ्या तशा सीताफळापाशीच कुठं तरी पडले असन. ह्याला असलीच दोरी बांधलेली नसत्याने एक उद्योग झाला माहिती. एवढ्यातच बसलो होतो मी पण एवढ्यात लगेच दिसणार त्याला दोरी कुठं पडली काय माहिती. हो 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 आणि मी काय तिथवर चालत गेलो होतो त्या रस्त्यापर्यंत. इथं एवढ्यात गावली तर बरी. तर मित्रांनो गावली. ओ भाई साहब मिल गई. जीवात जीव आला. एक चावी पप्पाकडे आणि एक चावी माझ्याकडे. झालं कांदा काटू चाललंय ना बाबा. कांदा काटायचं मागं राहिलं. मस्त गार पाणी. नारळ कांद्याचं पातवणत गेलं त्याला. काय एवढं कांदा टाकाय पुढं. घरी जायचं नियोजन झालेलं आहे. आजोबा बरोबर जायचंय. माणसाकडे जोर पैसा आहे ना तोपर्यंत माणसाला किंमत आहे आणि जोपर्यंत गाडीत पेट्रोल आहे ना तोपर्यंतच गाडीला किंमत आहे. कालच्याला गाडीमधलं पेट्रोल संपलं. आजच्याला जवळजवळ 3 किलोमीटर चालत गेलो. आजला मधला प्रवास गाडीने झाला. गाडी भेटत नाही पण नशीब देवाच्या कृपेने गाडी भेटली. नाही तर 6 किलोमीटर रनिंग करायला यावं लागते. पप्पा कसं जातात ते पप्पालाच माहिती. आणि मी तर पहिल्यांदाच फर्स्ट टाईम गाडी बंद पडल्यापासून गाडी शिकल्यापासून बनवून रेडी आहे. हा 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 एक बिवडी द्या जगी मग. आता टाईम झालाय 5:30. मी चालले वावरात येडा द्यायला. कालच्याला भिजवल्यापासून येडा द्यायला गेलोच नाही. पप्पा परत म्हणते येडा नाही दिला. एक बिवडी घेतली खायला. बिवडी खायला असली भारी लागते की नाही कच्ची. कधी बी पक्षी एकटा उडत असला ना ताकद जास्त लागते. जास्त पक्षी असते ना ताकद कमी लागते. तर मित्रांनो वावरात पोचले. सगळीकडे देठच दिसतात. ही गेवडा कमी आणि देठच जास्त दिसतात. काय काय ठिकाणी गेवड्याला फुलं फुटल्यात. काय काय ठिकाणी गेवडा जळायला लागल्या. सगळ्यात भारी राजमा आला. इथून तिथून चांगला राजमा आहे पण राजम्याची पण काय काय झाडं जळायला लागल्यात. तर मित्रांनो आत्ता टाईम झालाय 6:30. आईला हुशार आली. अरे यांनी ट्रॅक्टरमध्ये सगळं ही वजी ती त्यांचं सगळं त्याच्यातच टाकलं. 6:30 वाजल्यात. घरी आलो. 6:30 वाजल्यात. आपले ते थांबते काय एवढ्या खुरपाय कोण काय. 6:30 वाजले बघ. कधी भाजले बघू अय शपथ कुठलं वाजले आहे ही. कधी भाजलं काही नाही. ए हिडी काय तू ग एवढं वाजले ती. त्याला बरोबर हे लाव बटाटा बिटाटा. चिटकावलेली चप्पल तुटली. तुला म्हणलं होतं ना मी आई नाही राहणार ती. आईला माहितीच नाही फ्रीज एवढा चकाचक झालाय. आई आई फ्रीज खोल ना. काय झालं बघ फ्रीज वरला फ्रीज खोल. डक लाईटच नसेल. मी पण ठेवला आता. पूर्ण चकाचक झाला की नाही.
मी म्हणलं नीट चांगला चकाचकच लय कुलिंग होती, प्रॉपर कुलिंग होती. आता बर्फ निघल्या ना लगेच चालू झालं. वावरातून मुळा आणला होता, मुळा पार लुळा झाला, कुणीच खाल्ला नाही तर मुळ्या पायी भांडणं होतं. डबडंग 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 किती लावतोय तरी बाळू आहे ना, डबडंग 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 डबडंग. जेवलोच नाही आज. भात पण शिल्लक राहिलाय माझ्या वाट्याचा, कालवण पण शिल्लक राहिले. का नाही जेवलं? कालवण पण भरपूर आहे. फेसावलंय काय? ऊनच एवढं लागते की काय खाऊ वाटत नाही. इथला हे फेस आलाय बघ बरं वास येते. फेस आलाय लावले. इथलाय एकदम नॉर्मल वास घेऊन बघ. इथले ना तरी आदर म्हणलं तू खाऊन टाक म्हणून. आई उष्णताची एवढी मला जेवणच जात नाही. तर मित्रांनो रियांश त्यांच्या तिथं आलं होतं. शिगडीच्या 2च आणि इकडे बघा 2 वरती 3 वरती केलं ना फुल चालू. चिट्टीच झाली डायरेक्ट. थोड्या वेळात ना 3री पण कॉईल चालू आहे. हळू तर मित्रांनो हळूहळू कॉईल कापायला लागलेली आहे, दूर निघतोय. कारण का मला माहिती आहे मी रिपेअरिंग करायला जात होतो ना, त्याच्यामुळे म्हणलं बघावं एकदा, शिकलेला काहीतरी फायदा झाला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.